कोकणातल्या अनेक गावच्या जत्रा वर्षानुवर्ष जपल्या जाणाऱ्या अनोख्या परंपरांमुळे ओळखल्या जातात। चिपळूणमधल्या आड्रे गावात दर 3 वर्षांनी जत्रा भरते। पाहुयात या यात्रेचं काय वैशिष्ट्य आहे। चिपळूण जवळच्या आड्रे गावातील केदारनाथ, सोलाई, वाघजाई, काळकाई, मानाई आणि रामवर्दानी देवीची जत्रा दर 3 वर्षांनी भरते। या यात्रेला खरं तर समा असंही म्हटलं जातं। 3 वर्षांनी येणाऱ्या यात्रेसाठी हजारो भाविक आड्रे गावात येतात। वेळेच्या सीमेच्या आतमध्ये जाऊन त्यांचं स्वागत करू। स्वागत करण्याकरता आमचे 5-25 सदस्य तिथे जाईल। त्यांना स्वागताने घेऊन येऊ। 2 बहिणी आमच्या हद्दीमध्ये उभ्या राहतील। त्यांच्या हातभेटीचा नारळ आमच्या पालखीमध्ये, आमच्या हातभेटीचा नारळ त्यांच्या पालखीमध्ये, अशा प्रकारे एक आनंदाचा सोहळा आम्ही सादर करतो। कमीत कमी 5,000 लोक समतोल राखण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। गेली 3 यात्रेला आम्ही आंबे, नारळ आणि यावर्षी कोकमची झाडं नुसती दिलेली नाही आहेत, तर त्याची जोपासना करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। यात्रेत या सर्व देवांच्या भेटीला येते ती वेळेगावची ग्रामदेवता भवानी देवी। या भावा बहिणींच्या भेटीच्या कार्यक्रमासाठी हजारो भाविक न चुकता इथं येतात। विशेष म्हणजे ही भेट 2 गावांच्या वेशीवर होते। आमच्या आड्रे गावची त्रैवार्षिक यात्रा संपन्न होत आहे आणि या यात्रेनिमित्त त्यांना आम्ही समा म्हणतो। त्यानिमित्त मुंबई, पुणे, सुरत व अन्य शहरातून तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या उत्साहानं सहभागी होतात। ह्या भेटीसाठी आम्ही अगदी डोळ्यांची पारणे करून उभी असतो। तसेच या पालख्या, दोन्ही पालख्या देवळात येतात। या देव्यांची आम्ही ओटी भरतो। माहेरवाशिणीला ह्या दोघींच्या ओटी भरणे म्हणजे अभिमानच वाटतो। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे फिरणारी लाट। जत्रेच्या दिवशी ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर 30 फूट उंच लाकडी ओंडक्यावर झाडाची ही लाट बांधली जाते। लाट फिरवताना पालखी विशिष्ट पद्धतीने नाचवली जाते। सगळे ग्रामस्थ या ठिकाणी मंदिरामध्ये येतात आणि मंदिरामध्ये आल्यानंतर या ठिकाणी प्रथम नारळ दिला जातो। नारळ दिल्यानंतर आम्ही पालखी उठवतो। ती पालखी नाचत गाजत संपूर्ण म्हणजे आमच्या वेळेगावची सीमा आहे त्या सीमेपर्यंत जाते। तिथं गेल्यानंतर दोन्ही बहिणींची भेट होते। उंच बांधलेल्या या लाटेवरून गावकरी आणि मानकरी फेऱ्या मारतात। उंच बांधलेल्या लाटेवरून फेरी मारणं हे गावच्या ग्रामदेवतेसमोर नतमस्तक होण्याचा प्रकार समजला जातो। त्यामुळेच इथे आलेला प्रत्येक जण ग्रामदेवतेसमोर नतमस्तक होतो। प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।